श्री स्वामी समर्थ। उद्या आषाढी संकष्टी चतुर्थी। सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा। ही एक वस्तू पुण्य मिळेल, शत्रुत्रास पितृदोष संपेल। नमस्कार माझ्या सर्व लाडक्या भाऊ बहिणींना, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत। उद्या उगवणारा सूर्य हा कोणताही साधारण सूर्य नाही। उद्या आहे अत्यंत पवित्र फलदायी अशी संकष्टी चतुर्थी आषाढ महिन्यातील। असं म्हणतात, या दिवशी स्वर्गातून सर्व देवी देवांचे आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद थेट आपल्या घरावर बरसतात। पण मला सांगा, तुमच्या घरात सतत भांडणं होतात का? अतोनात कष्ट करूनही हातात पैसा टिकत नाही का? किंवा कामाच्या ठिकाणी घराबाहेर शत्रूंचा त्रास वाढलाय? कुठेतरी वाटतंय का की आपल्या घराला कोणाची तरी वाईट दृष्टी लागलेली आहे? किंवा पितृदोषामुळे घरातील कामं अडकून पडलेली आहे? जर या प्रश्नांपैकी एकही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा आहे। आजचा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक अचूक आणि अत्यंत गुप्त उपाय सांगणार आहे, जो उद्या आषाढी संकष्टीच्या दिवशी सकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर करायचा आहे। फक्त एक वस्तू उंबरठ्यावर ठेवल्याने तुमच्या जन्मोजन्मीचे दारिद्र्य, शत्रूंचा त्रास आणि पितृदोष मुळापासून कसा संपेन हे मी तुम्हाला पुराव्यासहित सांगणार आहे। पण हा मुख्य उपाय काय आहे, ती एक वस्तू कोणती आहे आणि ती कशी ठेवायची हे मी व्हिडिओच्या मधोमध अगदी वेळेस सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। पुढे जाण्यापूर्वी श्री गणेशाचा आणि स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहायला विसरू नका, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ही नाम कमेंटमध्ये लिहिणे म्हणजे तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेची नांदी आहे। माझ्या बहिणींनो आणि भावांनो, आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही इतर चतुर्थींपेक्षा खूप वेगळी आणि शक्तिशाली मानली जाते। कारण आषाढ महिना हा श्री विष्णूंच्या निद्रेचा म्हणजे चतुर्मासाचा काळ असतो। अशा वेळी श्री गणेश आणि शिवशक्तीची उपासना ही आपल्या सर्व संकटांचे निवारण करते। आपल्या शास्त्रात असं स्पष्ट लिहिलं आहे, या दिवशी केलेली लहानशी सेवा सुद्धा 1000 पटीने पुण्य फळ देऊन जाते। पण आपण काय करतो? आपण बाजारात मिळणाऱ्या महागड्या पूजा करतो। आपण आपल्या घराचा जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे, आपल्या घराचा उंबरठा, त्याला मात्र विसरतो। उंबरठा म्हणजे नक्की काय? उंबरठा म्हणजे केवळ लाकूड किंवा दगड नाही। उंबरठा ही आपल्या घरातील लक्ष्मीची सीमा आहे। उंबरठा हा तुमच्या घरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या ऊर्जेचा मुख्य दरवाजा आहे। तुमचे पितर, लक्ष्मी आणि वास्तुपुरुष हे सर्व उंबरठ्यावरच वास करत असतात। जर तुमचा उंबरठा प्रसन्न असेल तर जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही। माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, ज्या मुख्य एका उपायाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, जो उद्या सकाळी आपल्या घराच्या उंबरठ्यावर करायचा आहे, त्या उपायाकडे मी वळणारच आहे। पण त्यापूर्वी मला वाटते की तुम्हाला असे 2 अत्यंत सोपे, अजिबात खर्च न होणारे पण प्रचंड शक्तिशाली उपाय सांगावेत, जे उद्या आषाढी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात झालेच पाहिजेत। अनेकदा काय होतं माहित आहे, आपल्या आयुष्यात अडचणी इतक्या अचानक येतात की आपल्याला समजतच नाही दोष नक्की कुठे आहे। कधी शत्रूंचा त्रास होतो तर कधी घरात पैशाची चणचण भासते। या दोन्ही समस्यांवर आपल्या शास्त्रात अत्यंत सटीक उपाय सांगितलेले आहे। हे 2 उपाय नीट समजून घ्या। सगळ्यात पहिला उपाय, गुप्त शत्रूंचा त्रास, वाईट नजर आणि नकारात्मकता घालवण्यासाठी हा उपाय आवर्जून करावा। दुर्वा आणि हळदीचा महा उपाय आहे हा। सांगते माझ्या बहिणींनो, आजकालचं जग असं आहे की आपण कोणाचं वाईट करत नाही,
वाईट नाही केलं तरी लोक आपल्या प्रगतीवर जळतात. घराला किंवा आपल्या मुलांच्या यशाला कुणाची तरी वाईट नजर लागते. घरात अचानक कारणाशिवाय कटकटी सुरू होतात किंवा व्यवसायात नोकरीत अडथळे येतात. जर तुम्हालाही असंच काहीसं वाटत असेल तर उद्या सकाळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय नक्की करा. उपाय कसा करायचा? अगदी सोप्या भाषेत सांगते, लक्ष देऊन ऐका. उद्या सकाळी स्वच्छ स्नान उरकल्यानंतर गणपती बाप्पाच्या पूजेसाठी 108 दुर्वांच्या जुड्या किंवा 108 सुट्या दुर्वा एकत्र करा. आता एका लहान वाटीत थोडीशी शुद्ध हळद घ्या आणि त्यात 4 ते 5 थेंब पाणी टाकून ती हळद ओली करा. या ओल्या हळदीचे थोडेसे शिंतोडे त्या 108 दुर्वांवर उडवा. दुर्वा पूर्णपणे हळदीने माखल्या पाहिजेत असं नाही, पण हळदीचा स्पर्श त्या दुर्वांना झाला पाहिजे. त्यानंतर बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर बसून त्या हळदीने युक्त असलेल्या दुर्वा श्री गणेशाच्या चरणी अर्पण करा. दुर्वा अर्पण करताना मनापासून ओम गंग गणपतये नमः या प्रभावी मंत्राचा 21 वेळा जप करा. या उपायामागचं शास्त्र काय आहे सांगते, ऐका. शास्त्रात सांगून ठेवलेलं आहे की दुर्वांमध्ये धन आणि सकारात्मकता आकर्षित करण्याची ताकद असते. तर हळद ही वाईट शक्तींचा आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश करते. जेव्हा तुम्ही हळदीने युक्त दुर्वा बाप्पाला अर्पण करता तेव्हा तुमच्या मागे लागलेल्या गुप्त शत्रूंचा त्रास पूर्णपणे थांबतो. कोणाचीही वाईट नजर तुमच्या घरावर किंवा कुटुंबावर टिकू शकत नाही. तुमच्या कामातील सर्व अडथळे क्षणात दूर होतात. आता येतो दुसरा नंबरचा उपाय. 7 पिढ्या चालत असलेला पितृदोष किंवा आर्थिक अडचण संपवण्यासाठी चंद्र अर्घ आणि जल दुधाचा उपाय आहे हा. लक्ष देऊन ऐका. आता दुसरा उपाय जो तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचण मुळापासून उखडून फेकून देऊ शकतो. बऱ्याच वेळा आपण प्रचंड कष्ट करतो, खूप मेहनत करतो, पण हातात पैसा टिकतच नाही. जितका पैसा येतो त्याहून जास्त खर्च होतो किंवा आजारपणावर उधळला जातो. याचं मुख्य कारण बऱ्याचदा पितृदोष असतं. पितर जर असंतुष्ट असतील तर घरात कितीही पैसा येऊ, बरकत येत नाही. पण उद्याची आषाढी संकष्टी चतुर्थी ही पितरांना प्रसन्न करण्याची अत्यंत दुर्मिळ संधी आहे. हा उपाय संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदयानंतर करायचा आहे. जेव्हा संध्याकाळी चंद्र उगवेल तेव्हा एका तांब्याचा तांबा नसेल तर पितळेचा किंवा जो उपलब्ध असेल तो स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्यात फक्त 2 ते 3 चमचे कच्चे दूध टाका. उकळलेले दूध वापरू नका. कच्चे दूध असावे आणि त्यात 1 चिमूट काळे तीळ टाका. आता हा तांबा हातात धरून चंद्राच्या दिशेने तोंड करून उभे राहा. हळूहळू ते दूध आणि तीळ मिश्रित पाणी चंद्राला अर्घ म्हणून खाली जमिनीवर किंवा एखाद्या पात्रात अर्पण करा. पाणी खाली सोडताना डोळे मिटून आपल्या पूर्वजांचे म्हणजेच आपल्या पितरांचे मनापासून स्मरण करा आणि म्हणा, हे माझ्या पितृदेवा आणि हे चंद्रदेवा, माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून कळत न कळत झालेल्या सर्व चुका क्षमा कर. आपल्या घराण्यावर तुमचा सदैव आशीर्वाद असू द्या. या उपायाचा अद्भुत परिणाम काय आहे हे पण ऐका. कच्चे दूध चंद्राची शीतलता आणि समृद्धी आणते, तर काळे तीळ हे थेट पितरांशी जोडलेले असतात. जेव्हा तुम्ही संकष्टीच्या पावन रात्री चंद्राला हे अर्घ देतात तेव्हा वर्षानुवर्षे चालत आलेला कितीही भीषण पितृदोष असो तो लगेच शांत होतो. पितरांचा आशीर्वाद मिळताच घरातील अडकलेला पैसा परत येतो, कर्जाचे डोंगर कमी होतात आणि घरात
लक्ष्मीचा स्थायी वास सुरू होतो. बघा भाऊ बहिणींनो, हे दोन्ही उपाय करायला अत्यंत सोपे आहे, पण याचे फळ 1000 पटीने मिळणारे आहे. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओच्या सर्वात मुख्य आणि अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली उपायाकडे, जो उद्या सकाळीच तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर करायचा आहे. तो उपाय काय आहे आणि ती एक गूढ वस्तू कोणती आहे हे मी आता आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. आणि आता आपण आलो आहोत आजच्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, जो गुप्त आणि महाप्रभावी उपाय आहे, ज्याची तुम्ही सर्वजण वाट पाहतच होता. उद्या आषाढी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 10 वाजेच्या आत तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे. ती एक वस्तू कोणती आहे? ती वस्तू आहे कापूर आणि 1 लवंग आणि अखंड हळकुंड किंवा कापुरावर ठेवलेली विलायची, सोबत गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने धुतलेले नाणे. उपाय कसा करायचा? लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट आहे, उद्या सकाळी उठून स्नान उरकल्यानंतर सर्वात आधी तुमच्या घराच्या मुख्य उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. उंबरठ्यावर अजिबात कचरा किंवा धूळ नसावी. आता येते दुसरी गोष्ट, ती म्हणजे उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना हळद कुंकवाने स्वस्तिक काढा. आता एक लहानशा मातीच्या किंवा तांब्याच्या दिव्यामध्ये 1 कापूर, 1 लवंग आणि 1 हळकुंड ठेवा. हा दिवा तुमच्या मुख्य उंबरठ्याच्या मधोमध किंवा उजव्या बाजूला ठेवा आणि तो कापूर प्रज्वलित करा. कापूर पेटवत असताना मधोमध पूर्ण श्रद्धेने ही प्रार्थना करा, हे श्री गणेशा, हे माझ्या वास्तुदेवा आणि पितृदेवा, माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, दारिद्र्य आणि शत्रूंचा त्रास या कापुराच्या धुरासोबत जळून भस्म होऊ दे आणि माझ्या घरात सुख समृद्धी येऊ दे. हा उपाय काय एवढा शक्तिशाली आहे सांगते. शास्त्रानुसार आषाढ संकष्टीच्या दिवशी कापूर आणि लवंग एकत्र उंबरठ्यावर जाळल्याने घरात प्रवेश करणारी कोणतीही वाईट ऊर्जा किंवा पितृदोषाची छाया जागच्या जागी नष्ट होते. हा अनुभव शेकडो लोकांनी घेतलेला आहे. ज्या वेळी घरात अडचणी येतात, हा उंबरठ्याचा उपाय चमत्कारासारखा काम करतो. फार पूर्वीची गोष्ट आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवर अनलसूर नावाचा एक अत्यंत भयंकर राक्षसाने हाहाकार माजवला होता. अनल म्हणजे अग्नी. या राक्षसाच्या डोळ्यातून आणि तोंडातून धगाधगा अग्नी बाहेर पडायचा. तो इतका क्रूर होता की यज्ञ करणाऱ्या ऋषीमुनींना, देवांना आणि निष्पाप लोकांना जिवंत गिळून टाकायचा. अनलसुराच्या या उपद्रवाने त्रस्त होऊन इंद्रदेवासहित सर्व देवी देवता आणि ऋषीमुनी घाबरून भगवान शिवशंकराकडे गेले. शिवशंकरांनी त्यांना सांगितले, या अनलसुराचा संहार केवळ आणि केवळ विघ्नहर्ता श्री गणेश करू शकतात. सर्व देवांनी एकत्र येऊन श्री गणेशाची करुणा भक्ती केली, त्यांच्याकडे मदतीची याचना केली. तेव्हा बालरूपातील श्री गणेशाने अनलसुराशी युद्ध पुकारले. अनलसुराने बाप्पावर अग्नीचा वर्षाव केला, पण बाप्पाने त्याचे काहीही चालू दिले नाही. शेवटी बाप्पाने आपले विशाल रूप धारण केले आणि त्या भयंकर अनलसूर राक्षसाचा त्याला जिवंत गिळून टाकले. अनलसुराचा पोटात गिळल्यामुळे बाप्पाच्या पोटात प्रचंड दाह, अग्नी सूर लागत होता, त्रास होत होता. भयंकर उष्णतेचा बाप्पाच्या शरीर तप्त झाले होते. वेदना होऊ लागल्या. देवांनी बाप्पाच्या शरीराचा दाह शांत करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर चंद्र ठेवला. त्यांना बर्फाच्या पाटावर बसवले. भगवान शिवांनी अंगावर नाग गुंडाळला, पण त्यांचा पोटातील आग शांत होईना. तेव्हा उपस्थित असलेल्या 88,000 ऋषीमुनींनी एक
एक करून 21 दुर्वांच्या जुड्या एकत्र करून श्री गणेशाच्या डोक्यावर अर्पण केल्या. दुर्वांमध्ये असणाऱ्या नैसर्गिक शीतलता आणि औषधी गुणांमुळे आश्चर्यकारक चमत्कार घडला आणि श्री गणेशाच्या पोटातील अग्नी शांत झाला आणि त्यांना आनंद झाला. श्री गणेशाने प्रसन्न होऊन ऋषी मुनींना आणि देवांना वरदान दिले, आजपासून जो कोणी मला श्रद्धेने दुर्वा अर्पण करेल त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख, संकटे आणि आजारपणाचा दाह मी नष्ट करेन. आषाढ चतुर्थीच्या या पावन दिवशी जो माझी ही कथा ऐकेल आणि मला दुर्वा व लाल जास्वंद अर्पण करेल त्याला सर्व संकटातून मुक्ती मिळेल. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, देव हा भावेचा भुकेला असतो. तुम्ही किती मोठे अनुष्ठान करता त्यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करता हे महत्त्वाचे असते. उद्या आषाढी संकष्टी चतुर्थीच्या या पावन पर्वणीचा पूर्ण लाभ घ्या. हा सोपा उपाय करा आणि स्वतःच्या डोळ्यांनी तुमच्या आयुष्यात होणारे सकारात्मक बदल पहा. मला पूर्ण विश्वास आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि तुमच्या उपयोगाचा ठरणारा असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या ज्ञानाचा प्रवाह थांबू देऊ नका. व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांचेही कल्याण होईल. आणि अशाच नवनवीन सत्य आणि प्रभावी आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये आपल्या देवाची उपस्थिती दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे 3 मंत्र लिहायला अजिबात विसरू नका. श्री गणेश तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.